आणि पुढची बातमी ही नाशिकमधूनच आहे। भोंदू अशोक खरातच्या अटकेला आता जवळपास 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता अशोक खरातवर विविध पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 17 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते। भोंदूगिरीच्या नावानं महिलांवर लैंगिक अत्याचार आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खरातवर गुन्हे दाखल आहेत। समता आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये फेक अकाउंट तयार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सध्या तपासाचा सिलसिला सुरू आहे। सध्या अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे। जगदंबा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नामकरण आवारे ही मोठी अटक देखील सिन्नर पोलिसांनी केली। रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या चाकणकर भगिनींची देखील चौकशी या 2 महिन्यांच्या काळात खरात प्रकरणी झाली। पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणेकडून दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलेलं आहे।